नमस्कार, वेदांती ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत छोले मसाला। त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण पाहणार आहोत। प्रथम मी इथे छोले बॉईल करून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर टोमॅटो आणि कांदा हे दोन्ही मोठं चिरून घेतलेलं आहे। थोडी कोथिंबीर घेतले, एक आल्याचा तुकडा, थोडा लसूण, 2 हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता। त्यामध्ये तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण घालणार आहोत कांदा आणि टोमॅटो। कांदा आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। 2 ते 3 मिनिटं कांदा आणि टोमॅटो परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण घालणार आहोत 8-10 लसणाच्या पाकळ्या। त्याच्यामध्ये 2 ज्या हिरव्या मिरच्या घेतल्यात त्या घालणार आहोत। हे सगळं परतून घ्यायचं आहे व्यवस्थित। 2 ते 3 मिनिटं शिजवून घ्यायचं। एक 2 ते 3 मिनिटं परतून घेतल्यानंतर ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि थंड झाल्यावर त्याची ग्रेव्ही तयार करून घ्यायची। ग्रेव्ही बनवून झाली त्यानंतर आपण कढईमध्ये भाजीसाठी तेल घालणार आहोत। 1-2 चमचे तेल टाकायचं। तेल थोडं गरम होऊन द्यायचं आणि गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जी आपण ग्रेव्ही बनवलेली आहे ती ग्रेव्ही घालून घ्यायची। ग्रेव्ही 1 मिनिट तेलामध्ये परतून घ्यायची, तेल सुटेपर्यंत थोडी शिजवून घ्यायची। तेल सुटायला लागलं का ग्रेव्ही शिजली असं आपल्या लक्षात येते। इथे ग्रेव्हीला तेल सुटायला लागलेलं आहे, तुम्ही बघू शकता। म्हणजे ग्रेव्ही आपली शिजलेली आहे। तर त्यामध्ये आपण मसाले घालणार आहोत। यामध्ये घरगुती मोठा चमचा 1 चमचा मसाला, त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद हे घालून झाल्यानंतर आपण व्यवस्थित मसाला परतून घ्यायचा। मसाला व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपण जे बॉईल केलेले चणे आहेत ते आता घालणार आहोत। चण्यांचं पाणी सुद्धा त्याच्यामध्ये टाकायचं आणि गॅसची फ्लेम वाढवायची। परतून झाल्यानंतर त्यावर आपण झाकण देणार आहोत आणि 5 ते 7 मिनिटं झाकण देऊन शिजवणार आहोत। बघू शकता तुम्ही छान मसाला सगळ्या छोल्यांना लागलेला आहे। शिजून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडासा किचन किंग मसाला घालणार आहोत। किचन किंग मसाल्याने चव खूप छान येते आणि वरून कोथिंबीर घालणार। अशा प्रकारे आपला छोले मसाला रेडी झाला। तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।